प्लॅन आहे, काय अपडेट? महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधलं जागा वाटपामधून कुठल्याही चर्चेतून काहीही निष्पन्न होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। विशेषतः मुंबई आणि विदर्भातल्या ज्या जागा आहेत त्या जागांसंदर्भात कोणीही एक पाऊल मागे येताना आपल्याला पाहायला मिळत नाही। 10 तास बैठक होते, मात्र एका जागेवरती तोडगा निघतोय। त्यामुळे महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते जे जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित असतात त्यांनी आता सरळ आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आहे की आता कोणताही तोडगा जो आहे तो निघू शकत नाही। त्यामुळे आता महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जे काही वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार जागा वाटपामध्ये जे कोणी नेते सहभागी झालेले त्यांनी ज्या प्रकारे ओढाताण केलेली आहे, आडमुठे धोरण घेतले, त्यामुळे महाविकास आघाडीचं आता काही खरं नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संपूर्ण राज्यातील ज्या 288 विधानसभा मतदारसंघ आहे त्या सर्वच ठिकाणी आपले उमेदवार देण्यासाठी प्लॅन बी जो आहे तो देखील तयार केलेला आहे। त्या संदर्भात मातोश्रीवरती बैठका देखील सुरू असल्याची माहिती मिळते आणि या बैठकांमध्ये आपण जर पाहिलं तर एक सर्वच विधानसभा मतदारसंघातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे। जो उमेदवार सक्षम आहे त्याला एबी फॉर्म कसा दिला जाईल आणि त्या संदर्भातली तयारी जी आहे पूर्वतयारी ती करून घेण्यात येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी तुटेल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। दिल्लीच्या काँग्रेसच्या हायकमांडशी देखील या संदर्भात चर्चा आणि बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत, मात्र अद्याप कोणताही एक सकारात्मक निर्णय जो आहे तो हाती आलेला नाही आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचं कोणत्याही क्षणी तुटेल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। जागा वाटपावरनं अनेक खटके उडालेले आहेत। प्रत्येक मतदारसंघावरनं ओढाताण जी आहे ती सुरू आहे। नाशिक असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, नागपूर शहरातील काही जागा असेल, अशा सर्वच जागांवरनं मोठ्या प्रमाणात ओढाताण सुरू आहे। अमरावतीच्या जागेसंदर्भात देखील ओढाताण सुरू आहे। विशेषतः महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस असे आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी होती, त्यामुळे त्यांच्या जे परंपरागत मतदारसंघ जे आहेत ते त्यांच्याकडे कायम आहेत। मात्र शिवसेना ठाकरे गट जे आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या खरं तर आजच्या दिवशीच कळेल किंवा येणाऱ्या काळात कळेलच महाविकास आघाडीचं नेमकं भविष्य काय असणार आहे। उदय, तुम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांसाठी शिवसेना ठाकरे गटाची तयारी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण विधानसभेच्या सर्वच 288 विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं आपली तयारी केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। जागा वाटपावरून काँग्रेससोबत वैचारिक मतभेद असल्यामुळे ठाकरे गटाचा प्लॅन ए आणि प्लॅन बी देखील तयार आहे। आले तर सोबत, नाही तर शिवाय विधानसभेला आक्रमकरित्या सामोरे जाण्याची ठाकरे गटाची रणनीती असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, विधानसभेच्या सर्वच जागा म्हणजे 288 जागांवर शिवसेना उबाठा लढणार आहे का? काय त्यांचा नेमका प्लॅन आहे, काय अपडेट? महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधलं जागा वाटपामधून कुठल्याही चर्चेतून काहीही निष्पन्न होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। विशेषतः मुंबई आणि विदर्भातल्या ज्या जागा आहेत त्या जागांसंदर्भात कोणीही एक पाऊल मागे येताना आपल्याला पाहायला मिळत नाही। 10 तास बैठक होते, मात्र एका जागेवरती तोडगा निघतोय। त्यामुळे महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते जे जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित असतात त्यांनी आता सरळ आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आहे की आता कोणताही तोडगा जो आहे तो निघू शकत नाही। त्यामुळे आता महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जे काही वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार जागा वाटपामध्ये जे कोणी नेते सहभागी झालेले त्यांनी ज्या प्रकारे ओढाताण केलेली आहे, आडमुठे धोरण घेतले, त्यामुळे महाविकास आघाडीचं आता काही खरं नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संपूर्ण राज्यातील ज्या 288 विधानसभा मतदारसंघ आहे त्या सर्वच ठिकाणी आपले उमेदवार देण्यासाठी प्लॅन बी जो आहे तो देखील तयार केलेला आहे। त्या संदर्भात मातोश्रीवरती बैठका देखील सुरू असल्याची माहिती मिळते आणि या बैठकांमध्ये आपण जर पाहिलं तर एक सर्वच विधानसभा मतदारसंघातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे। जो उमेदवार सक्षम आहे त्याला एबी फॉर्म कसा दिला जाईल आणि त्या संदर्भातली तयारी जी आहे पूर्वतयारी ती करून घेण्यात येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी तुटेल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। दिल्लीच्या काँग्रेसच्या हायकमांडशी देखील या संदर्भात चर्चा आणि बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत, मात्र अद्याप कोणताही एक सकारात्मक निर्णय जो आहे तो हाती आलेला नाही आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचं कोणत्याही क्षणी तुटेल अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। जागा वाटपावरनं अनेक खटके उडालेले आहेत। प्रत्येक मतदारसंघावरनं ओढाताण जी आहे ती सुरू आहे। नाशिक असेल, बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, नागपूर शहरातील काही जागा असेल, अशा सर्वच जागांवरनं मोठ्या प्रमाणात ओढाताण सुरू आहे। अमरावतीच्या जागेसंदर्भात देखील ओढाताण सुरू आहे। विशेषतः महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस असे आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी होती, त्यामुळे त्यांच्या जे परंपरागत मतदारसंघ जे आहेत ते त्यांच्याकडे कायम आहेत। मात्र शिवसेना ठाकरे गट जे आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या खरं तर आजच्या दिवशीच कळेल किंवा येणाऱ्या काळात कळेलच महाविकास आघाडीचं नेमकं भविष्य काय असणार आहे। उदय, तुम्ही
महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वच जागांसाठी शिवसेना ठाकरे गटाची तयारी आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण विधानसभेच्या सर्वच 288 विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं आपली तयारी केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। जागा वाटपावरून काँग्रेससोबत वैचारिक मतभेद असल्यामुळे ठाकरे गटाचा प्लॅन ए आणि प्लॅन बी देखील तयार आहे। आले तर सोबत, नाही तर शिवाय विधानसभेला आक्रमकरित्या सामोरे जाण्याची ठाकरे गटाची रणनीती असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, विधानसभेच्या सर्वच जागा म्हणजे 288 जागांवर शिवसेना उबाठा लढणार आहे का? काय त्यांचा नेमका प्लॅन आहे? काय अपडेट? महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर महाविकास आघाडीमधलं जागा वाटपामधून कुठल्याही चर्चेतून काहीही निष्पन्न होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। विशेषतः मुंबई आणि विदर्भातल्या ज्या जागा आहेत त्या जागांसंदर्भात कोणीही एक पाऊल मागे येताना आपल्याला पाहायला मिळत नाही। 10 तास बैठक होते, मात्र एका जागेवरती तोडगा निघतोय। त्यामुळे महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते जे जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित असतात त्यांनी आता सरळ आपल्या पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आहे की आता कोणताही तोडगा जो आहे तो निघू शकत नाही। त्यामुळे आता महाविकास आघाडीचं नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जे काही वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार जागा वाटपामध्ये जे कोणी नेते सहभागी झालेले त्यांनी ज्या प्रकारे ओढाताण केलेली आहे, आडमुठे धोरण घेतले, त्यामुळे महाविकास आघाडीचं आता काही खरं नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे